पुढील 4 ते 5 दिवस राज्यामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा. बीडच्या माजलगावामध्ये जोरदार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा. पावसामुळे सोयाबीन आणि कापसाच्या पिकांना मोठा फायदा होणार. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर नाशिकच्या येवल्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. बळीराजा सुखावला. मका, बाजरी, भुईमुगासह खरीपाच्या पिकांना मिळणार संजीवनी. लातूरच्या उदगीरमध्ये लेंडी नदीच्या पात्रामध्ये बुडाल्यामुळे एकाचा मृत्यू. 24 तासांच्या नंतर मृतदेह सापडला. मासे पकडण्यासाठी गेले असता घडली घटना. सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट गेल्या 8 महिन्यांपासून बंद. नूतनीकरण, काँक्रिटीकरणाच्या कामासाठी बंद असलेला हा घाट गणेशोत्सवाच्या पूर्वी खुला होण्याची शक्यताही धूसर. प्रवाशांसह व्यापाऱ्यांना मोठा फटका. रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग पुन्हा एकदा शिवप्रेमींसाठी सुरू. पावसाळ्यामध्ये कोसळणाऱ्या दरडी आणि निसरड्या पायवाटेमुळे पायरी मार्ग बंद होता. रायगडमधील मांडवा ते मुंबई जलवाहतूक 1 सप्टेंबरपासून सुरू होणार. पावसाळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 26 मे पासून वाहतूक होती बंद. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्या मुंबईमध्ये. झिशान सिद्दीकींच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात आणि नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघामध्ये रॅली आणि सभेचं आयोजन. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते प्रभादेवीमध्ये बालाजी मंदिराचं भूमिपूजन. यावेळी मनसेच्या नेत्यांचीही उपस्थिती. मनसेचे नेते अमित ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. नाशिकमध्ये 2 गटांमध्ये झालेल्या वादाच्या प्रकरणी आतापर्यंत 300 जणांवरती गुन्हे दाखल, तर 20हून अधिक जणांना अटक. 100 पेक्षा अधिक जणांची ओळखही पटली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.